हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर आज होती 20 तारीख म्हणजेच इलेक्शनचा दिवस आणि आमचा प्लॅन ठरला होता की जेजुरीला जाऊया, कारण घरातल्या सर्वांना सुट्ट्या होत्या. तर मग आम्ही जेजुरीला जायचं ठरवलं आणि आता आम्ही जेजुरीला जातो आहे. तर आमची चिव बघा कशी खेळती आहे. तिला बाहेर निघलं की एवढंच पाहिजे, खूप मजा करते सायकल खेळायला. तर आम्ही गेलतो इलेक्शनच्या दिवशी, त्यामुळं गाड्यांचं माहीत नव्हतं आम्हाला कधी आहे काय. आणि आम्ही जेव्हा बस स्टॉपला पोचलो तेव्हा कळलं की आज गाड्याच बंद आहे. आणि नशिबाने आम्हाला एक गाडी सापडली, म्हणजे 1:30 वाजताची. आम्ही खूप वेळ बसलो तिथे पण गाड्या काय भेटल्याच नाही आम्हाला. आणि शेवटला एक 1:30 वाजताची गाडी मिळाली आणि नंतर आम्ही गेलो. तर आत्ता आम्ही पुण्याच्या बाहेर निघलो आहे आणि या घाटामध्ये बघा किती छान वाटतंय. पाऊस वगैरे झाला आहे आणि थंडीचे दिवस आहेत सध्या, तर सर्वकडे हिरवळ, म्हणजे हिरवं दिसतंय. आणि या टायमिंगला बाहेर फिरायला गेलं तर खूप छान वाटतं. जर तुम्हाला जेजुरीला जायचं असेल तर तुम्ही सकाळी 8 किंवा 9च्या गाडीनेच जा, कारण दुपारी प्रवास करायला खूप अवघड जातं आणि ऊन वगैरे सगळंच असतं. तर मी तर हेच प्रेफर करेल की जर आपल्याला कुठे जायचं असेल तर सकाळी 8-9च्या दरम्यान निघायचं. त्यानंतर व्यवस्थित दर्शन वगैरे होतं. आम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला नाही, बट 1 वाजता निघल्यामुळे थोडासा गरमीचा त्रास वगैरे होत होता. तर सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि असं होतं आजकाल की आपला दिवस खूप छोटा पडतो आणि रात्र मोठी असते. तर त्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही फिरायला. जर आपण सकाळी लवकर गेलो तर खूप वेळ मिळतो आपल्याला बाहेर फिरण्यासाठी. आपण एक्स्ट्रा थोडे साईडचे व्ह्यू वगैरे पाहता येतो आपल्याला. तर फायनली खूप प्रवासानंतर आता आम्ही पोहोचतोय दिवे घाटामध्ये. आणि दिवे घाटामध्ये विठ्ठलाची मूर्ती हे सर्वांनाच माहिती आहे, तर ती सर्वांना आम्हाला पाहायची होती, कारण आम्ही फर्स्ट टाईम जातोय. तर ती सर्वांनी पाहिली पण व्हिडिओमध्ये थोडीशी दिसली, ती बघू शकता. तर हा आहे पार्ट 1. आता पार्ट 2 येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.